आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। कास पठार फुलोत्सव 1 सप्टेंबर पासून सुरू, पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क आणि नियमावली जाहीर। विश्ववारसा स्थळ असलेल्या प्रसिद्ध कास पठारावरील या वर्षीचा फुलोत्सव 1 सप्टेंबर पासून अधिकृतपणे सुरू होत आहे। पर्यटकांना निसर्गाचा हा नयनरम्य अनुभव घेता यावा यासाठी प्रशासनाने प्रवेश शुल्क, बुकिंग आणि नियमावलीबाबत खालीलप्रमाणे अधिकृत माहिती जाहीर केली आहे। सर्वसामान्य पर्यटक 200 रुपये प्रति व्यक्ती। या शुल्कामध्ये पार्किंग ते कास पठारापर्यंतची बस सेवा मोफत समाविष्ट आहे। मुले, 12 वर्षांखालील लहान मुलांना प्रवेश पूर्णपणे मोफत राहील। शालेय सहली, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून इतर दिवशी शालेय सहलींना प्रवेश दिला जाईल। त्यासाठी प्रति विद्यार्थी 40 रुपये शुल्क आकारले जाईल। शालेय सहलीसाठी मुख्याध्यापकांचे अधिकृत पत्र जोडणे अनिवार्य आहे। शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी पठारावर गर्दी नियंत्रित करण्यासाठी दररोज जास्तीत जास्त 3000 पर्यटकांनाच ऑनलाईन पद्धतीने प्रवेश दिला जाईल। पर्यटकांनी आपले बुकिंग www.kas.in या अधिकृत संकेतस्थळावरून करावे। कास पठार परिसराच्या सुरक्षेसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी ड्रोन उडवण्यावर पूर्णपणे निर्बंध लादण्यात आले आहेत। विनापरवानगी ड्रोन उडवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना पठारावरील फुलांची काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे। आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी किरण धनावडे, कास पठार।